राज्यामध्ये सर्वत्रच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची अर्ज भरण्याकरिता एकच घाई दिसत आहे। या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या लांब रांगाच दिसून येत आहेत। सेतू कार्यालयासह आधार केंद्राबाहेर बँकांमध्ये यांची गर्दी दिसून येत आहे। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत एक नवीन प्रकार उघडकीस आल्यामुळे सर्वत्र खळबळ माजली आहे। या योजनेत चक्क 12 पुरुषांनी महिलांचे फोटो वापरून अर्ज केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे। ही घटना कन्नड तालुक्यातील असल्याचे सांगण्यात येत आहे। सध्या या योजनेअंतर्गत अर्ज पडताळणी सुरू असताना बाल कल्याण विभागाने 30 ऑगस्ट रोजी अर्ज पडताळणीच्या वेळी हा घोटाळा उघडकीस आणला। यापुढे अर्ज करताना स्वतःच्या आधार कार्डचा वापर करून महिलांचे फोटो अपलोड केले होते। सविस्तर तपास होणार नाही असा या व्यक्तींचा अंदाज होता, मात्र त्यांचा हा अंदाज फेल होऊन त्यांनी केलेली फसवणूक उघडकीस आली आहे। सध्या या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत। कन्नड तालुक्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जे अर्ज प्राप्त झाले होते त्यामध्ये असं निदर्शनास आलेलं आहे तिथल्या यंत्रणेला की त्यामध्ये 12 अर्ज हे पुरुषांनी भरलेले आढळून आले आहेत आणि ते इनिशियल लेवलला CDPOच्या स्तरावर छाननी सुरू असतानाच ते रिजेक्ट पण केलेले आहेत। म्हणजे काय नेमकं कशा पद्धतीने अर्ज केले ते कसं लक्षात आलं पाहिजे? नाही, अर्ज आपण जेव्हा अर्जांची छाननी करतो तेव्हा त्याच्यासोबत जोडलेली माहिती पण चेक करतो। आधार कार्ड असेल, त्यावरचा फोटो असेल, अर्जावरची माहिती असेल तर ती त्या माहितीच्या दरम्यान अर्जावर जे नावं होते ते पुरुषांचे आढळून आले आणि त्यामुळे ते अर्ज रिजेक्ट करण्यात आले। हां, फोटो महिलांचे होते आणि काही ठिकाणी फोटो पुरुषांचेही होते आणि नाव पुरुषांचे होते। काय कारवाई याच्यावर CDPOकडनं आपण तिथल्या ग्रामीणच्या ह्या प्रकरणाबाबत संपूर्ण अहवाल मागवला आहे। अहवाल प्राप्त झाल्याबरोबर आम्ही वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शन घेऊन पुढील कार्यवाही करू। वरिष्ठ पातळीवरून मार्गदर्शनानंतर पुढील कार्यवाही होईल। आपलं नाव आणि पक्ष? रेश्मा चिमंद्रे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, छत्रपती संभाजीनगर।